अवघ्या 16 ते 17 वर्ष वयोगटातल्या एका तरुणीला परिवारातील सदस्यांनी, त्या तरुणीच्या भावानी, मित्रपरिवाराने चिखलदरा मार्गावर धोतरखेडा नजीक पकडले। त्या तरुणीसोबत जो मुलगा होता, युवक, आणि त्या तरुणीला जाब विचारला, त्या मुलाला जाब विचारला की कुठं फिरत आहे। तर त्या तरुणाने त्या युवतीच्या परिवारजनांवर चाकू उगारला आणि मोठी खळबळ उडाली। त्या सर्व लोकांनी त्या तरुणाला घेऊन परतवाडा पोलीस स्टेशन गाठले। त्या तरुणाच्या विरुद्ध त्या युवतीने तक्रार दाखल केली आणि हा संपूर्ण प्रकार पोक्सो कायद्याअंतर्गत बदलला। त्या तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्या तरुणी त्या युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली। ही संपूर्ण बातमी तुम्ही आपले प्रवीण भाऊ तायडे जे आहे गावरान 90 चॅनलचे संपादक, त्यांच्या चॅनलवर आपण ही बातमी बघितली सुद्धा असेल। तसंच काहीसं प्रकरण त्याच्याशी मिळतं जुळतं, त्याच्या थोड्याच वेळात अजून घटित झालं। ते असं, एक वडगाव फत्तेपूरचा रहिवासी असलेला युवक, त्याचं वय आहे 22 वर्ष, सागर रामदास सावळे हा युवक, आणि एक अंजनगाव सुरजी निवासी युवती, ती अंजनगाव सुरजी निवासी युवती आपल्या मामाच्या घरी, आपल्या वडगाव फत्तेपूर इथे आली। मागील अनेक वर्षापासून ती आपल्या मामाच्या घरी येत होती आणि याच दरम्यान तो सागर सावळे याचा आणि त्या युवतीचा प्रेम संबंध जुळलं, जवळीक वाढली, येणं जाणं, भेटणं गाठणं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाणं येणं सुरू झालं। यातूनच त्यांचे अनेकदा शारीरिक संबंध सुद्धा प्रस्थापित झाले। आणि शारीरिक संबंध प्रस्थापित झाले तोपर्यंत ठीक होतं, पण त्या युवकाने त्या युवतीसोबत झालेल्या शारीरिक संबंधाचे फोटो व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा केले। त्या सागर सावळेने त्या युवतीच्या मामाच्या मोबाईलवर ते आक्षेपार्ह व्हिडिओ, नको त्या अवस्थेतील फोटो व्हिडिओ शेअर केले, सेंड केले। जशी ही बातमी त्या मुलीच्या आईला कळली, मुलीच्या आईने आपल्या मुलीला घेऊन अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन गाठले आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि तो सदरचा गुन्हा परतवाडा पोलीस स्टेशन इथे ट्रान्सफर करण्यात आला। त्याच्यानंतर परतवाडा पोलिसांनी तो गुन्हा आपल्या हाती घेऊन पुढील तपास आरंभिला आणि सदर युवकाला ताबडतोब ताब्यात घेण्यात आला आहे। सध्या स्थितीत दोन्ही युवकांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई परतवाडा पोलीस करीत आहे।